शेर का शिकार नहीं किया जाता, राजा को दरबार बराबरी अपने बराबर वालों से करना, बाप से खेल हो जाऊंगी कहने बच्चों की फुल जोड़ के गटासी मारी। शेर का शिकार नहीं किया जाता, राजा को दरबार बराबरी अपने बराबर वालों से करना, बाप से खेल हो जाऊंगी कहने बच्चों की फुल जोड़ के गटासी मारी। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत। व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शेकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे आणि प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकी प्रीसेट तुम्ही इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। ओपन करून घेतल्यानंतर बीटमार्कमध्ये लागणारे जे लिरिक्स आहेत म्हणजे ॲटिट्यूड PNG आहेत ते इथं तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत। फक्त इथं काय करायचं, आपल्याला इमेज लेअर ॲड करून घ्यायचं आहे। आता इमेज लेअर ॲड करण्यासाठी खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं मटेरियल राहणार आहे आणि ब्लॅक तुम्हाला इथं ब्लॅकमध्ये दिसतंय ते तुम्हाला इथं PNG आणि आपले जे ॲटिट्यूड वर्ड्स आहेत ते तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत, इथून तुम्ही यूज करू शकता। आता सगळ्यात पहिल्यांदा इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियामध्ये क्लिक करायचं आहे, म्हणजेच आपला जो इमेज आहे तो इथं फुल स्क्रीन करून अशा प्रकारे घ्यायचा आहे। त्यानंतर याची लेंथ शेवटच्या बीटमार्कपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे। तर वाढवून घेतल्यानंतर सिंपली काय करायचं आहे, हा इमेज लेअर आहे तो लॉंग प्रेस करून अशा प्रकारे आपल्याला खाली घेऊन यायचं, बघू शकता अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे। आणि त्यानंतर काय करायचं, इथं आपल्याला बघू शकता पहिलं बीट आहे, सेकंड बीट आणि थर्ड बीट अशा प्रकारे बघू शकता, थर्ड बीट आणि फोर्थ बीट जिथपर्यंत लिरिक्स चालू आहे तिथपर्यंत आपल्याला कोणताही भाग इमेज लेअरचा कट करायचा नाही, फक्त 9.24 पासून इथे आपल्याला कट करायला चालू करायचे आहे। त्यानंतर 11.23 ला एकदा कट करायचं आहे, 13.18, 15.5 आणि 16.22 अशा प्रकारे कट करून घ्यायचे। आता इमेज लेअरचे कट झालेले आहेत। आता बघू शकता इथं तुम्ही लिरिक्स दिलेले आहेत, त्या इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी आपल्याला इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। ते बघू शकता इथं तुम्हाला 4 इमेज लेअरचे इफेक्ट दिलेले आहेत। तर फर्स्ट लेअरचा इफेक्ट आहे तो सिंपली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मेन प्रोजेक्टला यायचं आहे आणि पहिल्या लेअरला म्हणजेच आपण बॅकग्राऊंडला ॲड केलेले त्या लेअरला इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे। पेस्ट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्ही अशा प्रकारे बघू शकताय। तर सिंपली काय करायचं, इथलं पहिलं ॲनिमेशन आहे ते आपलं झालेलं आहे। आता सेकंड ॲनिमेशन म्हणजेच 9.24 सेकंदाचं ॲनिमेशन राहणार आहे। तर सिंपली इथं काय करायचं आहे आपण की इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि इथून जो सेकंड नंबरचा इफेक्ट अशा प्रकारे राहणार आहे तो सिंपली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। आता कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, 9.24 सेकंदाच्या बीटमार्कला इथं आपल्याला तो पेस्ट करायचं आहे। त्यानंतर 11.23 ला सोडून 13.18 ला एकदा पेस्ट करायचं आहे। त्यानंतर 16.22 ला एकदा पेस्ट करायचं आहे। लास्ट आपल्याला 16.22 ला पेस्ट केल्यानंतर परत इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि थर्ड नंबरला तुम्हाला अशा प्रकारे 3 लेअर इफेक्ट दिसेल, तो सिंपली इथून आपल्याला पहिल्यांदा कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन आपल्या इथं काय करायचं आहे, बघू शकता इथं तुम्ही 11.13 ला म्हणजे 23 ला तो भाग आहे तो इथं आपल्याला इमेज लेअर डिलीट करून टाकायचा आहे। त्यानंतर खाली प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि 16.9 या साईजमध्ये क्रिएट केलेला अशा प्रकारे PNG आहे म्हणजे इमेज PNG आहे तो इथं ॲड करून घ्यायचा। तुम्ही हे अशा प्रकारे इझी POV करू शकता। फक्त काय करायचं आहे, 16.9 हा रेशो सिलेक्ट करून अशा प्रकारे इमेज कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर सिलेक्ट करून आता आपण जो कॉपी केलेला इफेक्ट आहे तो इथं पेस्ट करायचा आहे आणि मूव ऑन ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन सिंपली इथं इमेज आहे ते अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे। आता इमेज सेट झाल्यानंतर परत काय करायचं आहे, परत इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि इथून जो 4th नंबरचा इफेक्ट आहे तो सिंपली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। आता कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बघू शकता इथं आपल्याला 9 म्हणजेच इथं बघू शकता 15.5 ला आपण दिलेलं नाही इफेक्ट, इथं तो आपल्याला द्यायचा आहे।
आणि दिल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे बघू शकता पूर्ण स्टेटसला इफेक्ट लेअर सगळे ॲड झालेले आहेत. आता ॲड झाल्यानंतर स्टार्टिंगला येऊन खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील काय दे तुम्हाला एक PNG दे. तर अशा प्रकारे PNG दिलेली आहे. ती सिम्पली काय करायची आहे, थोडीशी साईज वाढवून इथं आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे बघू शकता साईज वाढवून अशा प्रकारे इथं आपल्याला ती सेट करायची आहे आणि सेट झाल्यानंतर शेवटच्या बीट मार्कपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. आता बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. फक्त काय करायचं इथं आपल्याला जिथपर्यंत हे नाहीत बघू शकता जिथपर्यंत बीट मार्क आपले लेयर्स आहेत, लेयर्सचा आधीचा भाग आपल्याला कट करायचा आहे आणि इथून पुढे चालू होणार आहे. बघू शकता अशा प्रकारे इथं राहिलेला आहे आपलं, म्हणजेच 9.24 सेकंदाचा भाग इथून पुढेच तो PNG आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर जिथं आपल्याला जो थर्ड लेयर लागेल म्हणजे 3 लेयर लागेल तिथं 2 भागात कट करून अशा प्रकारे आपल्याला डुप्लिकेट लेयर बघू शकता डुप्लिकेट लेयर 3 करून घ्यायचे. आता डुप्लिकेट 3 लेयर करून घेतल्यानंतर पहिले आपण इथंच ठेवून सेकंड नंबरचे अशा प्रकारे सेट करायचे. सेकंड नंबरचे सेट केल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं परत एकदा अशा प्रकारे एक सेट करून घ्यायचे. त्यानंतर काय करायचे थर्ड नंबरचे अशाच प्रकारे आपल्याला स्क्रोल करत अशा प्रकारे सेट करून घ्यायचे. आता इथं बघू शकता अशा प्रकारे 3ही लेयर पेस्ट झालेले आहे. आता जे 1 नंबरचे ते अशा प्रकारे आपण पेस्ट करणार आहोत. तर पेस्ट झाल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.